जिल्ह्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. अशाही स्थितीत दिव्यांग बांधव आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पैदल पंढरपूरच्या वारीला निघाले आहे. मागील 3 वर्षांपासून सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या वतीने ही अंध दिव्यांग बांधवांची वारी ही विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जात असते. यंदाही दिव्यांग बांधव पंढरपूरकडे पायी प्रवास करणार आहेत. या वारीला माजी राज्यमंत्री मदन येरावार, पालकमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शिनी उईके या वारीत सहभागी होऊन दिव्यांग बांधवाचे मनोबल वाढवणार आहे. यवतमाळ ते पंढरपूर अशी 22 गावांचा थांबा घेत 521 किलोमीटर पायी चालत पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी पोहोचणार आहेत. उपक्रमाचा हेतू दिव्यांग बांधवांचा आत्मविश्वास वाढवणं आहे. या बांधवांना 22 दिवस मुक्काम करत 521 किलोमीटर अंतर पायी कापत ही बांधव तिथं पोहोचतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जर विठुरायाला पाहू शकलो नाही तरी पण विठुराया आम्हाला पाहतो आणि आशीर्वाद देतो, त्यामुळे आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला जाणार.